आज आपल्या सर्वांच्या लाडक्या गुरुमाता आणि आमचं ज्यांच्यामुळे अस्तित्व आहे असं आमचं मूळ स्थान, त्यांचा आज जन्मोत्सव. खरं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे पाहिल्यावर कोणता विचार मनात येतो तो म्हणजे फक्त आणि फक्त संघर्ष संघर्ष संघर्ष. आमच्या आईने जीवनामध्ये जेवढा संघर्ष पाहिला एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असं अतिशय आव्हानात्मक जीवन आईने जगलेले मी अगदी डोळ्याने पाहिले. त्याचबरोबर पाहायला गेलं तर म्हणजे काय म्हणते त्याला, मोकळीक देणं आणि मोकळीक देत असताना काहीच कमी न पडून देणं हा आमच्या आईचा स्वभाव, तोच माझ्या अंतरंगात आला. मी तुम्हा सर्वांना घडवतो मान्य, व तुम्हा सर्वांना घडवत असताना मी तुम्हाला जे स्वातंत्र्य देतो ना त्या स्वातंत्र्यावर असणारी माझी करडी नजर देखील असते, पण ती तुम्हाला जाणवत नाही. ही स्वातंत्र्य देण्याची जर सवय म्हणा ज्यांच्या माध्यमातून भेटली ती म्हणजे आमच्या मातेच्या माध्यमातून. त्याचबरोबर भगवंत म्हणतात श्रेयो ही ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फलत्यागम त्यागात शांती निरंतरम. त्यागात शांती निरंतरम. म्हणजे आपण आपली कर्तव्य पार करत राहायची, मग भगवंताने ठरवलेल्या गोष्टी होतात. आईनी ज्यावेळेस आपली संस्था पोल्ट्रीमध्ये स्थापन झाली इथं भाऊ, त्यावेळेस आमच्या वयाचा असा टप्पा होता की त्यावेळेस काहीच करू शकत नाही. म्हणजे झालं तर लग्न, नाही तर संपला विषय. पण त्यावेळेस देखील आईने कधीच अडवलं नाही. काय माईने आम्हाला उभारी दिली, कोणतं कार्य करत असताना त्याला आडवं चालली नाही, फक्त म्हणायची काळजी घे काळजी घे काळजी. आणि आईची कळवळ्याची जाती हा, कारण आईला वाटेस की बाबा माझ्या लेकरासोबत काही चुकीचं घडू नये. परंतु काही ज्या वेळेस आपल्याला आपल्या जीवनाचा मूळ उद्देश कळतो आणि तो उद्देश कळल्यानंतर तुम्ही त्याच्यावर अग्रक्रमण करता, चालायला सुरुवात करता. मग चालायला सुरुवात करत असताना तिथं एक सगळ्यात महत्त्वाची परीक्षा द्यायची असते, ती म्हणजे निरंतरता किंवा सातत्यपणा. आणि तो सातत्यपणा खंडित होतो अनेक गोष्टींमुळे, पण तो खंड न होण्याकरिता ज्या ज्यावेळेस संस्थेवर संकट आलं, आमच्या जीवनात संकट आलं, त्यावेळेस अतिशय खंबीरपणे एका दुर्गा देवीच्या अवतारात उभ्या राहिल्या, ते म्हणजे आपल्या गुरुमाता. खरंच त्यांनी कायम जे जीवनातले, मी त्या दिवशी पण म्हणलं, सर्वात बेस्ट फिलिंग काय असते, ज्या वेळेस आपल्यासाठी कोणीतरी प्रार्थना करतं. तर मी अनेक ठिकाणी यशाचे झेंडे मिरवत गेलो, अनेक ठिकाणी लोकांनी कौतुक केलं, समाजात एवढा उत्कर्ष साध्य झाला. जरी फ्रंटला मी दिसत असलो तरी पडदे मागं माझ्यासाठी रोज पहाटे उठून खंडेरायाच्या चरणी जाऊन प्रार्थना करणाऱ्या आणि गाईला प्रदक्षिणा घालणारी माझी आई होती. म्हणून हा स्वप्नील तुमच्या समोर यशाने स्फुलित झालेला दिसतो.